नक्की माझ्यासोबत दुसरे उपोषणकर्ते आहेत. लक्ष्मण हाके आहेत, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय. जातो मी तिकडं. हाके साहेब, जानकर साहेब असतील, पडळकर साहेब असतील, धनुभाऊ असतील, पंकजाताई असतील, ही प्रामुख्याने मंडळी असतील आणि अजून काही आमच्यात इथले लोकलचे जालना अंबड या गावातले असे काही लोक असतील. बरं सर, सूर तर असा होता की धक्का लागणार नाही ओबीसीना, पण अजूनही चर्चा सुरू आहे. एवढं छातीतूपणे सरकार सांगत होतं तर त्याचा तपशील मिळत नाही, याची काही खंत आहे? धक्का लागणार नाही, कसा लागणार नाही तेवढंच सांगावं मला. एवढाच प्रश्न विचारतो मी गेले 8-9 दिवस. आता नेमकं आता ही शिष्टमंडळाची कोण कोण असणार? आपल्या गावातली मंडळी कोण आहेत? गावातले आमचे बळीराम गटसे आहेत आणि जालन्यामधली मंडळी आहेत, अंबडमधली मंडळी आहेत. आता ते ठरेल थोड्या वेळात. एकूणच ह्या चर्चेसाठी हाके साहेब, काय संवाद झाला? हाके साहेब, काय संवाद झाला मुख्यमंत्र्यांसोबत तुमचा? मुख्यमंत्र्यांसोबत ओबीसी आरक्षण बचावासंदर्भात आम्ही जी गेले 8 दिवस भूमिका मांडतोय, या भूमिकेचं आम्ही लेखी आमचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाईल. मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यावर तुम्हाला त्यांची भूमिका आश्वासक वाटली? त्यांचं ज्यावेळी लेखी उत्तर मिळेल त्याच वेळी आश्वासक वाटेल ना. 5 वाजता बैठक आहे मुंबईमध्ये. बैठक निर्णयपूर्ती होईल असं वाटतं? आता मी या प्रोसेसमध्ये मी चांगला अभ्यासक आहे, म्हणजे बऱ्यापैकी मला त्यातलं कळतं. बघूया, आपण होप्स ठेवूया. तुम्ही आरोप केला सरकार आपलं जरांगे पाटलावरती की एकाला रेड कार्पेट आहे आणि आमच्या आंदोलनाला पाठ आहे. बरोबरच आहे ना. तुम्ही मीडियाच्या माध्यमातून बघा ना. मी म्हणतोय त्यात काही चुकीचं असेल तर तुम्ही सांगा. शिष्टमंडळामध्ये तुमच्या कोण कोण आहे? शिष्टमंडळामध्ये भुजबळ साहेब नेतृत्व करतील, सन्माननीय विजय वडेट्टीवार साहेब विरोधी पक्षनेते ते असतील, परत शेंडगे साहेब असतील, जानकर साहेब असतील, पडळकर असतील, माननीय पंकजाताई असतील, धनंजय मुंडे साहेब असतील. आज जे शिष्टमंडळ तुमच्याकडे आलं, जवळपास 40 मिनिट ते 1 तास शिष्टमंडळ तुमच्यासोबत चर्चा करत होता. मुख्यमंत्रीही तुमच्यासोबत चर्चा केली. कुठंतरी सकारात्मक आहे असं वाटतं? ते उत्तर आल्यावरच सकारात्मक असं समजेल मी. फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून आला असेल तर आम्ही शांत बसणार, म्हणजे हे आंदोलन थांबवणार नाही. आता तुमचं अल्टिमेटम काय राहील? सरकारला काय इशारा राहील? वाट बघू आजचा दिवस. पुढचं पाऊल काय आहे आंदोलनाचं? नाही, आमचं आमरण उपोषण चालूच राहील. तब्येत खालावलेली आहे, तुम्ही उपचार पण घेत नाहीयेत. तुमच्या बॉडीने स्वीकारले आता पाण्यावरती जगायचंय आपल्याला, किंवा नक्कीच जोपर्यंत शासनाचा निर्णय येणार नाही तोपर्यंत आमचं जे आमरण उपोषण आहे त्यावरती आम्ही ठाम आहोत, असा इशारा जो आहे दोन्ही उपोषणकर्त्यांनी दिलेला आहे. आता 5 वाजता बैठक आहे आणि या बैठकीत काय निर्णय होईल याकडे संबंध राज्याचं लक्ष लागलंय. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकर सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, वडीगोद्री.